थँक्यू. येस, चला आजच्या दिवसातला चौथा सामना आपण बघतोय. मैदानाच्या आत आदेश 11 वर्सेस या दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल फुलर लाईन वरचा सरळ बाटने खेळून काढलाय. उंच आहे, लांब नाही, परंतु वन बाउन्स एक टप्पा घेऊन सरळ जातोय सीमा पार. येथील धाबा 4 चौकार. या चौकाराने इथं खातं उघडलंय. आदेश 11 या संघाने आजच्या दिवसातला पहिला विजय साजरा केलाय. तर एनसीटी वॉरियर या संघाचा धडपडणारा प्रवास. ही मॅच जिंकणं फार बंधनकारक आहे एनसीटी वॉरियर या संघाला. जरी मॅच हारणार तर नक्कीच स्पर्धेतली त्यांची आशा थोडीशी मावळतीला जाईल. पुनश्च एकदा डान्सिंग धाव विकेट बॅटच्या आतली कडा घेतली जाते. मिड ऑनचा खेळाडू चेंडूवर धावून जातोय आणि चेंडूला अडवतोय, थांबवतोय. एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल, तर दुसऱ्या बॉलला पहिल्या बॉलवर चौकार, तर दुसऱ्या बॉलवर एक सिंगल आली आहे. खोलवर टाकलेला बॉल डाव्या चाही बाहेरून ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंचांचा इशारा येतो इथे व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने 6 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. निश्चितच रोशन आहिर आहे याला थोडस मागे ठेवलंय, कारण बॅकअपला एका आक्रमक फलंदाजाची आवश्यकता कदाचित आदेश येलोन या संघाला, आणि त्या बॅकअपसाठीच रोशनला कदाचित मागे ठेवलं असेल. गुड लेंथवर टाकलेला बॉल बॅटचा फैसोपट केला. कव्हरच्या क्षेत्रात फक्त ढकलून दिलाय बॉलला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण अनुभवतोय. उडवलाय बॉल, लॉफ्ट केलाय स्क्वेअर क्षेत्र आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीनं 10 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. फक्त बॅटचा फैसोपट केलाय. निश्चितच किरण सावंत बागलाण तालुक्यातला एक दर्जेदार बॅटर, जो एका चांगल्या खेळाला आणि चांगल्या खेळाच्या प्रदर्शनाला ख्याती असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आत फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा मनगटाचा वापर करत त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ शरीराचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. या षटकातील हा दुसरा निर्धाव आपण अनुभवतोय. शेवटचा बॉल, फुलर लेंथवरचा बॉल आडवा बाटने खेळलं गेलं असतं तर मिडविकेटच्या क्षेत्रात धावा जास्तीच्या मिळाल्या असत्या, परंतु फक्त सरळ बाटने चेंडूला स्थिरावलंय, थांबवलंय. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 11 10 10 रन्स ऑन बोर्ड. बिनगडी बाद टीम आदेश 11 पहिल्या षटकात 10 धावा दिल्या आहेत. बघूयात एनसीटी वॉरियर या संघाला गोलंदाजीसाठी अडखळे आहे, आणि त्या अडखळ्यांवर चालणं त्यांना असं थोडंसं अवघडचं झालंय. कारण या स्पर्धेत 3 सामने ते खेळले, आणि 3 मध्ये 1 जिंकलेत, 2 हारलेत. येणारे 2 सामने 2 पैकी दोघंही त्यांना जिंकणं बंधनकारक असेल, कारण 2 सामने जर का ते जिंकतील तर या
पॉइंट डबल मध्ये टॉप 4 मध्ये बनून राहणं त्यांचं थोडंसं पॉझिटिव्ह आणि महत्वाचं ठरेल. सुनील आलाय गोलंदाजीला. फुलर वरचा बॉल सरळ बाटने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला अडवलं गेलंय, थांबवलं गेलंय. निश्चितच आपल्या संघासाठी चांगली फिल्डिंग केली गेली आहे. गोलंदाजांना जर का चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली ना तर नक्कीच संघाचा फायदा होतो आणि इथे तेच आपल्याला बघायला मिळतोय. कारण गोलंदाजाने चांगल्या पिचिंगवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं आणि त्याला चांगल्या फिल्डरची साथ लाभणं हे फार महत्वाचं असतं. इथे सुद्धा आपण बघतोय गलीच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, थांबवतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत सुनील याने आणि दोघं चेंडूंवर फक्त एक धाव, एक सिंगल खर्च केली आहे. निश्चितच बॉलिंग युनिट एनसीटी वॉरियर्स या संघाचं या स्पर्धेत अर्थातच आविष्कार भुसे चषक या स्पर्धेत एनसीटी वॉरियर्स या संघाला गोलंदाजी करायला थोडासा अडखळा निर्माण झालाय. परंतु आता मात्र चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघत असतानाच इथे चांगली फिल्डिंग सेव्ह केलंय. आपल्या संघाच्या निश्चितच 2 धावा सेव्ह केल्यात. याच फिल्डिंगची गरज आहे. मी ज्या फिल्डिंग बद्दल बोलत होतो याच फिल्डिंगची गरज आहे एनसीटी वॉरियर या संघाला. गुड लेंथवर टाकलेला बॉल कट करायचा होता किरणला, परंतु बाणाने बॉलचा कुठलाही संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षक कुणाल अहिरे यांच्या हातात बॉल जाऊन सामवतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, रडार मध्ये बॉल दिले जात नाहीये. बॅट पासून दूर ठेवले जात आहेत, पण फलंदाजांना आमंत्रण दिलं जात आहे. खोलवर टाकलेला बॉल ओव्हरपिच बॉल होता, परंतु लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या आतली कडा घेऊन फायनलेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडूने शेवट सीमा गाठली आहे आणि सीमा पार गेलाय. चौकार 4 धाव्यांसाठी. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. शॉट फार लेगचा खेळाडू एका हाताने चेंडूला अडवतोय, थांबवतोय. निर्धाव चेंडू असेल. अशा पद्धतीने दुसरं षटक संपुष्टात येईल आणि पॉवर प्ले इथे संपुष्टात आलाय. पॉवर प्ले संपताक्षणी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17. 17 रन बिनगडी बाद टीम आदेश 11.
वैयक्तिक कोटीतलं पहिलं तर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले कुणाल अहिरे. लिव्ह केलाय बॉल, कारण अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल इथे कदाचित फलंदाजाला वाटत असतो. आणि तिथेच आपल्याला कपिल शिंदे हा बीट होताना बघायला मिळतोय, कारण त्याची मानसिकता आपण अनुभवतोय की त्याला वाटलं की अतिरिक्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतो, परंतु राऊंड द विकेटचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला बघायला मिळते. कुणाल अहिरे यांच्या माध्यमातून अँगल बनवून बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपण पहिला अनुभवलाय. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी, परंतु एफर्ट्स दर्जेदार होते. खूप सारं अंतर क्षेत्ररक्षकाने कव्हर अप केलं होतं, कापलं होतं ते अंतर, परंतु अंतिम क्षणी तो बॉल कॅचअप करायला थोडासा त्यांना अडथळा निर्माण झाला. या कारणास्तव हा झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलवर इथे 2 धावा देखील प्राप्त झाल्या. त्या 2च्या मदतीने 19 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. फुलर लेंथवरचा बॉल, रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि तो रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडूला घेऊन जाईल सरळ सीमा पार. चौकार 4. नजाकत भरा चूक, अगदी कॉन्फिडन्स होता. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास या फटक्यात कपिल शिंदेने दर्शवलाय. वाईट करून आडवं बाट चालवली आहे. कावकॉर्डरच्या क्षेत्रात सुनील आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग, एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स. हेच प्रयत्न संघाला कामी येत असतात. तिसऱ्या षटक संपन्न होताना आपण बघतोय तिसऱ्या षटकातील काही चेंडू इथं शिल्लक आहेत, परंतु 24 धावा लागलेत बोर्डवर. पुन्हा एकदा किरण ऑन स्ट्राईक असतील. स्लोवर बॉल, गलीच्या क्षेत्रात चेंडू हवेत. खूप सारा वेळ होता, खूप सारा वेळ होता, परंतु त्या वेळेचे इथे सोनं करता आलेलं नाहीये. झेल सुटतोय आणि रनआउटची संधी देखील इथे हुकली जाते, सुटली जाते. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. खोलवर टाकलेला बॉल सरळ बाटा खेळून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात सुनील चौधरी चेंडूला थांबवतोय. एकच धावेले, एकच्या मदतीनं 25 रन्स ऑन बोर्ड. आणि या षटकाची समाप्ती झाली आहे. 25 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीअंती. एकही विकेट नाहीये. निर्धाव षटक इथे टाकली गेली असती, परंतु आज चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण बघतोय. एक विकेटची संधी होती, ती विकेट ही इथे हातातून सोडली आहे एनसीटी वॉरियर या संघानं. परंतु 3 षटकं संपले. 3 षटकात 25 धावा इथे आतापर्यंत लुटल्या आहेत. येणारे 5 षटकं शिल्लक आहेत, येणारे 30 चेंडू शिल्लक आहेत. बघूयात त्या 30 चेंडूंसाठी कशा पद्धतीनं प्लॅनिंग केली जाईल, कशा पद्धतीनं नियोजन आखलं जाईल आणि त्या नियोजनावर कशा पद्धतीनं चाललं जाईल ते महत्वाचं असेल. पुढे एकदा एक चौथं षटक आणि चौथ्या षटकात चौथा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. चौथा नवखा गोलंदाज
लेफ्ट आर्म कटर आणि लेफ्ट आर्म कटरचं इथे स्वागत केलंय काव कॉर्नरच्या अगदी दर्जेदार फटकानं आल्या आल्या गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम बाउंड्रीने चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 29 रन्स ऑन बोर्ड. 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा लागलेत बोर्डवर. अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. पंजाच्या हात देखील बाहेर निघते आणि या चेंडूला ऍज अ व्हाईट बॉल म्हणून डिक्लेअर करताय. उडवण्याचा प्रयत्न टॉपच लागतोय. प्रयत्न केले गेले. स्ट्रेचिंग केलं गेलं. बॉडीला परिपूर्ण पद्धतीनं चेंडूच्या दिशेला फेकलं गेलं परंतु नाही. झेल हातात सामावत नाहीये. दूरवरती बॉल पडतोय. या कारणास्तव झेलही सुटतोय परंतु निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू फार महत्वाचा आहे. एनसीटी वॉरियर या संघाला एक एक डॉट बॉल फार महत्वाचा असेल. डबल आय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र सरळ जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमा पार. षटकार 6. एक छोटी चूक गोलंदाजाकडून होते आणि त्या चुकीवर षटकार खावा लागलाय. बघूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने इथे आपल्यासमोर टाकला जाईल. हा प्रकार बॉल आडवी बाट चालवली आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्र चेंडूला अडवलाय. थांबवलाय. एफर्ट चांगलाय परंतु चांगली फिल्डिंग आज मात्र एनसीटी वॉरियरच्या क्षेत्ररक्षकांनी मैदानाच्या चौफेर चांगली फिल्डिंग केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कारण याच चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या मदतीने गोलंदाजांना कुठेतरी सुस्कारा घेण्याची वेळ मिळते. काहीतरी चांगलं होण्याची वेळ त्यांना आणि ती संधी त्यांच्या जवळ प्राप्त होते. पुढचा बॉल कपिल शिंदे याच्यासाठी. हा प्रकार बॉल ओव्हर द कव्हर. फटका अगदी दर्जेदार सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रदीप. प्रदीपचे एफर्ट्स कमी पडतायत कारण चेंडू गेलाय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावर दस्तक. सीमा पार. षटकार 6. एक बॉल बाकी आहे ना और झाली आहे. 43 रन लागलेत बोर्डवर. 43 रन्स ऑन बोर्ड. नाही झाली ओर. येस 43 रन. 18 रन आलेत या षटकात आणि 43 धावा लागलेत बोर्डवर. षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 43. 43 रन्स ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला कुणाल अहिरे दिसतील. खोलवर टाकलेला बॉल वाईड शॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी. फलंदाजाची बॅट फक्त आणि फक्त चेंडूच्या समोर नतमस्तक होईल, कारण इतकी सुंदर डिलिव्हरी आपल्याला कुणाल अहिरे यांच्या माध्यमातून बघायला मिळते. या मैदानावर आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्त स्पर्धा ही असो, आविष्कार व भुसे चषक असो किंवा आमदार चषक असो, या दोघंही चषकांमध्ये या मैदानावर ज्या ज्या स्पर्धा खेळवल्या जातात त्या त्या स्पर्धांमध्ये दर्शनीय स्ट्रोक, दर्शनीय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. फलंदाजीसाठी ओळखलं जाणार हे मैदान आणि तिथे मात्र कुणाल अहिरे यांचीही उल्लेखनीय गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजांच्या हातात जणू काही बेड्या घातल्या आहेत. मोठे फटके त्यांना सजवता येत नाहीये, मोठे फटके त्यांना खेळता येत नाहीये, कारण बॅट पासून चेंडूला दूर ठेवलं जात आहे. माहिती आहे कुणाल अहिरे यांचा अभ्यास इथे कामी येतोय, कारण त्यांना तितकं माहिती आहे फलंदाजाच्या रडारमध्ये जर का चेंडू दिला तर नक्कीच तो सीमा पार जाईल. पुन्हा एकदा चेंडूला थोडं मागे ठेवलंय, लाईन मागे ठेवली आणि मागे ठेवलेल्या लाईनला फलंदाज बीट होतोय, कारण फलंदाजाचं निमंत्रण होतं, फ्रंट फुटवर जाऊन कमिटेड होते फलंदाज मोठा फटका सजवण्यासाठी आणि खेळण्यासाठी. परंतु बॅट आधी जाते आणि तदनंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू आपण अनुभवलाय. येणारा चेंडू आपण बघूयात कुणाल अहिरे कशा पद्धतीनं अटेम्प्ट करतात ते. आता मात्र थोडंसं पुढे ठेवला, बॅटच्या जवळ दिलाय, परंतु गलीच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेला जाऊन चेंडूला वेचून फेकेल तोपर्यंत एक चोरटी धाव इथे प्राप्त केली गेली आहे. चांगली रेडिंग बिटवीन द विकेट. कपिल सुंदर याला स्वतःजवळ स्ट्राईक ठेवायची होती, या कारणास्तव इथं तो स्वतःजवळ स्ट्राईक घेतोय. 4.4 षटकाचा खेळ, आतापर्यंत 4 चेंडू टाकले तरी त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा कुणाल अहिरे यांनी दिल्यात आणि या 3च्या मदतीनं 46 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सरळ बॅटने खेळून काढलाय बॉल. लॉंगॉनचं क्षेत्र सुनील आहे तिथे, चेंडूला वेचून फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल, या सिंगलच्या मदतीनं 47 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. कुणाल अहिरे यांच्या षटकातील हा शेवटचा बॉल आपण बघतोय. आता मात्र जागा बनवून मिड विकेटचा क्षेत्री बनलाय आणि चेंडूला फेकलाय सरळ सीमा पार. या षटकाची सांगता मात्र या चौकाराने केली आहे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आदेश 11 या संघाच्या 50 पार धावा झाल्यात. 51 रन, 51 रन्स ऑन बोर्ड. 5व्या षटकाच्या समाप्ती बिनगडी बाद टीम आदेश 11. बघूयात येणारं 6वं षटक कशा पद्धतीने टाकलं जाईल. शेवटच्या 18 चेंडू आणि या शेवटच्या 18 चेंडूंवर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आणि कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल त्यावर डिपेंड असेल या सामन्याचं आणि या खेळीचं एक आदर्श टार्गेट. अपील केली गेली आहे. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून पंचांना त्या अपीलकडे दुर्लक्ष केलंय. प्रदीप आलाय गोलंदाजीला. प्रदीपनं पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकलाय. विकेट जरी गेलेली नाहीये तरी एनसीटी वॉरियर या संघासाठी
महत्वाची कामगिरी गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने केल्या. एवढे उडवलाय बॉल, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मात्र इथे चेंडूचा झेल टिपण्याऐवजी चेंडूला सरळ सीमा पार जाऊ दिलाय. 4 धावा आलायत. गोलंदाजाची यात काही चूक नाहीये, कारण गोलंदाजाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. एफर्ट्स कमी पडत आहेत, दुर्लक्ष झालं, हलकीशी नजर चेंडूवरची दूरवर गेली आणि या कारणास्तव झेलही टिपता आलेला नाहीये आणि त्यानंतर झेल सुटतोय. तर 4 धावा देखील येत आहेत. या चौकाराच्या मदतीनं 55 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. थोडासा दूर ठेवलाय बॉल आणि या दूर ठेवण्याच्या प्रयत्नात निश्चितच हा चेंडू अतिरिक्त बाहेरून ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय आणि वाईडच्या मदतीनं 56 धावा झाल्यात बोर्डवर. अब तक 56 रन्स ऑन बोर्ड. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उसळी चांगली मिळते. पंचांचा इशारा वाईड आलाय. गुड लेंथवर टाकलेला बॉल जास्त आणि चांगल्या पद्धतीचा बाउन्स गोलंदाजाला मिळतोय, परंतु तो बाउन्स खटकतोय कारण पंच या चेंडूला वाईड म्हणून डिक्लेअर करतायत. लागोपाठचा हा दुसरा वाईड आपण अनुभवतोय मैदानाच्या आत आणि या वाईडच्या मदतीनं 57 रन्स ऑन बोर्ड. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतली कडा घेतली गेली आहे. कावकॉर्नरच्या क्षेत्रात वीरपाल आहे, चेंडूला वेचून फेकेल तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 58 रन. अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत प्रदीप यांच्या या षटकातील. उडवलाय बॉल, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात वीरपाल येतोय चेंडूच्या खाली आणि झेलही सुटतोय आणि सुटलेल्या झेलवर 6 धावा येत आहेत. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने 64 धावा लागल्या आहेत बोर्डवर. याच फलंदाजाचा झेल सोडला होता गलीतल्या क्षेत्ररक्षकानं आणि या गलीतल्या क्षेत्ररक्षकानंच रन आउटची विकेट देखील सोडली होती, परंतु तोच फलंदाज शेवटपर्यंत उभा राहतोय आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला सांभाळतोय. खोलवर टाकलेला बॉल, परफेक्ट ब्लॉक होल मधला बॉल, सरळ बॅटने स्टेप आउट करून फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुल केलाय बॉल, स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि या क्षेत्ररक्षकालाही तो बॉल अडवायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेग सीमा बाहेर 4 धावांसाठी आणि या 4च्या मदतीनं 6व्या षटकात तब्बल 17 धावा आलायत आणि या 17च्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 68 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक राहतील. सतीश कपाडे आलेत गोलंदाजीसाठी. उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूला विचून फेकतोय तोपर्यंत इकडे एक सिंगल चोरली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 69 रन्स ऑन बोर्ड.
कव्हरच्या क्षेत्रात उडवला बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या दिशेला धावणार आहे, थोडंसं फंबल. ऐन वेळी 5व्या गिअरवर चालणाऱ्या गाडीला रिव्हर्स लावावा लागतो आणि तो रिव्हर्स कशा पद्धतीने हँडल करायचा ते मात्र या गाडीला उमगलं नाही. या कारणास्तव फ्रंट फुटवर जाऊनच 5व्या गिअरवरच अचानकपणे डिस्क ब्रेकवर गाडी उभी करावी लागते, परंतु माघारून येणाऱ्या क्षेत्ररक्षकाने त्या गाडीला सांभाळलंय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढला बॉल, लॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे तिथे. उडवलाय बॉल, कव्हर्स मध्ये दर्शनीय स्ट्रोक. कपिल शिंदेचा हा ब्रँडेड फटका सरळ जातोय कव्हरच्या क्षेत्रात. 1 बाउन्स, षटकार 6. काय दर्शनीय स्ट्रोक होता. बॅटचा फ्लो तगडा होता, बॅटचा स्पीड तगडा होता आणि त्या बॅटच्या स्पीडनेच या नजाकत भऱ्या स्ट्रोकला अंजाम दिलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, अल्वेशन नाहीये. लंग कार्पेट खेळून काढावा लागताय. वीरपाल चेंडूच्या दिशेला घेतलाय, चेंडूला वेचून फेकतोय. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं 79 धावा लागल्यात बोर्डवर. वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, बॅटपासून चेंडूला दूर ठेवलाय खरं, परंतु पंचांचा इशारा आलाय त्या षटक समाप्तीचा आणि या त्या षटकाची समाप्ती झाली आहे. 7 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 79 रन. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक राहतील. बघूयात शेवटच्या 6 चेंडूंना टाकायला कोण येतं आणि कशा पद्धतीनं त्या शेवटच्या 6 चेंडूंना आपल्या समोर टाकलं जातं ते. शेवटच्या 6 चेंडूचा पहिलाच बॉल सुनीलनं गुडलेनवर टाकलाय. आडव्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो आडव्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. उडवलाय बॉल, कपिल शिंदे याच्यासाठीच होता हा अट्टहास. ज्या कारणास्तव तो पहिल्यापासून इथे खेळपट्टीवर दाखल आहे ना, ते कारण तो इथे सेट करतोय, सिद्ध करतोय. षटकाचा दुसरा बॉल आणि षटकाच्या दुसऱ्या बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा, परंतु इथे नाराज असेल कपिल. शॉर्ट पिच बॉल होता, पुल केला असता तर निश्चितच तो पुलचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झाला असता तर मिड विकेटचं क्षेत्र गाठलं असतं, परंतु इथे बॅटच्या आतली कडा घेतली गेली आणि कावकॉर्डरचा क्षेत्ररक्षक
वीरपाल चेंडूच्या दिशेला धावून गेला. एकच सिंगल सिंगलवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीनं 86 धावा बोर्डवर लागल्या. शेवटचे 3 चेंडू फार निर्णायक 3 चेंडू असतील. या 3 चेंडूंवर जर का धावा वाचवल्या तर एनजीटी वॉरियर या संघाची थोडीशी आगेकूच असेल. खोलवर टाकलेला बॉल इथे मात्र फंबल झालंय. झालेल्या फंबलला चेंडू जातोय सरळ डीप पॉइंटच्या क्षेत्रात, सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावा लागल्यात बोर्डवर. कंप्लीट 90 धावा. और पिच बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. बॉलने थोडीशी गिरकी घेतली आहे, परंतु इथे मात्र फेकी उत्कृष्ट नव्हती तरी देखील इथे फलंदाज धावबाद होतोय, कारण फलंदाजाची रनिंग थोडीशी कमी पडते. एकच सिंगल आणि त्या सिंगलवरच समाधान हे राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीनं 91 धावा बोर्डवर लागल्यात. रोशन अहिरे आलाय खेळायला. खूप सारा उशीर झाला, परंतु त्याच्या संघाच्या आघाडीच्या दोघे फलंदाजांनी या धावसंख्येला सांभाळलाय आणि उत्कृष्ट पद्धतीने सांभाळलाय. कारण शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत 91 धावा इथे येऊन ठेपल्या आहेत. शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. बॅट पासून चेंडू दूर ट्रॅव्हल करतोय आणि या षटकाची समाप्ती होईल. डॉट बॉल असेल. 8वं षटक इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे संपन्न झालाय. पहिल्या खेळीचा इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झाल्यात बोर्डवर 91, तर एनजीटी वॉरियर या संघासमोर आव्हान ठेवलंय 92 या आकड्याचं.
92 रन्स आर रिक्वायर्ड. 92 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 92 धावा बनवण्यासाठी आघाडीचे दोघेही फलंदाज मैदानाच्या आत गेलेत. कुणाल आहिरे आणि प्रदीप. बघूयात कुणाल आहिरे आणि प्रदीपची ही जोडी या 92 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीनं फलंदाजी करतील, कशा पद्धतीनं या रनचेसला हाताळतील ते बघण्यासारखं असेल. 92 धावांचा पाठलाग केला जाईल खरा, परंतु त्या 92 धावा वाचवण्यासाठी पहिलं षटक घेऊन आलाय रोशन आहिरे गोलंदाजी मार्कवर. गुड लाईन पर टाकलाय बॉल. लिव्ह केलाय. अर्थातच या रनचेसचा पहिलाच बॉल इथे निर्धावच्या स्वरूपात आपण अनुभवतोय. डॉट बॉल असेल. ओव्हर द कव्हर्स. दर्शनीय स्ट्रोक. फटका खूप क्लासी सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्यासाठीच तिथे तैनात केलाय. दुसऱ्या धावेची मनसुबा आणि निश्चितच चांगल्या कम्युनिकेशनच्या मदतीनं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दुसऱ्या चेंडूवर दुहेरी आली आहे आणि या दुहेरीच्या मदतीनं या रनचेसचं खातं उघडलं गेलंय. कट करण्याचा प्रयत्न. बॅटपासून चेंडूला दूर ठेवलाय, परंतु दूर ठेवलेला बॉल इथे फलंदाजाला बीट करतोय. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. खोलवर टाकलेला बॉल फक्त बॅटचा फेसपट केलाय. मिड ऑफ या एक्स्ट्रा कव्हरचा थोडासा गॅप होता, तो गॅप कव्हर करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु मिड ऑफचा खेळाडू चेंडूच्या दिशेला जातोय, चेंडूला अडवतोय, थांबवतोय. एक सिंगल आली आहे आणि त्या सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. आडवी बॅट चालवली कावकोडाच्या क्षेत्रात. कपिल शिंदे धावतोय चेंडूच्या मागे. एका छोटासा गॅप आणि तो गॅप कापण्यात फलंदाज यशस्वी ठरतोय, तर क्षेत्ररक्षकाला थोडीशी अडचण निर्माण होते. सरळ जातोय सीमा पार. या रनचेसचा येतोय पहिला दणदणीत चौकार. शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल रोशन आहिरे टाकायला सज्ज आहे. हार्ड लाईनचा वापर केला गेला, परंतु ती हार्ड लाईन फलंदाजाला बीट करते. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल आणि या डॉट बॉल या पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 7 रन्स, 7 धावा बिनगडी बाद. टीम एनसीटी वॉरियर. बदाने सर आलेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. पॉवर प्लेचं अंतिम षटक असेल. बघूया त्या पॉवर प्लेच्या अंतिम षटकाला कशा पद्धतीनं सामना केला जाईल तो. आडवी बॅट चालवली आहे. मिडविकेटचं क्षेत्र आणि त्या क्षेत्रात चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. या 4च्या मदतीनं षटकात धावसंख्येत थोडासा बदल होईल. डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल. 11 धावा लागतायत बोर्डवर. बघायला गेलं तर आदेश शिलवड या संघानं आजच्या दिवसातला पहिला सामना रन डिफेंड केला होता आणि 70-75 धावा देखील त्यांनी डिफेंड करून दाखवल्या होत्या. स्लोवर गतीने टाकलेला बॉल हलकासा बाहेरून ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा येतो ॲज अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं धाव संख्येत भर होईल. 12 रन्स ऑन बोर्ड. याच्या आधी तेच सांगत होतो की आदेश शिलवड या संघानं 70-75 धावा आज मात्र डिफेंड करून दाखवल्यात. स्लोवर बॉल गुडघा टेकून स्लॉक स्वीप मारायचा होता, परंतु तो स्लॉक स्वीपला पाहिजे तितका फोर्स, पाहिजे तितकं बळ इथं बॅटमधून रूपांतर होत नाही. या कारणास्तव शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या आतमध्ये आणला जातोय.
थांबवलं जात आहे. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. आडवी बॅट चालवली. आता मात्र गॅप आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. मैदानाला गुदगुल्या करत चाललाय चेंडू सरळ सीमा पार. चौकार, 4 धावा. याच धाब्यांची गरज आणि याच फलंदाजीची आवश्यकता आहे एसटी वॉरियर या संघाला. ती मात्र कुणाला आहे परिपूर्ण पद्धतीने प्राप्त करून देतात. रिव्हर्स अटेम्प्ट, दर्शनीय स्ट्रोक. डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देणारा हा स्ट्रोक, केविल पीटरसनची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. दर्शनीय स्ट्रोक. वेट केला आणि वेट करून बॅट चालवली आहे. फेकून दिलाय बॉलला सरळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, डीप पॉइंटच्या क्षेत्रात, सीमा पार. षटकार 6. आणि या षटकाराच्या मदतीने 22 धावा लागल्यात बोर्डवर. हा बॅटिंग चालू आहे. रन चेसला जर का सांभाळायचं असेल, रन चेसला जर का हाताळायचं असेल, तर याच माइंडसेटने, याच आत्मविश्वासाने मैदानाच्या आत तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु इथे फंबल होत आहे. एक छोटा फंबल. कुठलाही कॉल न करता इथे मात्र पत्र व्यवहार केला जातोय आणि त्या पत्राला फाडलं जात आहे. प्रदीप याला धावबाद व्हावं लागतंय आणि माघारी परतावं लागतंय. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा, हा अंतिम बॉल. पुन्हा एकदा स्लोवर बॉल आणि तो स्लोवर बॉल मारण्यासाठी आधीच आडवी बॅट आणि उलटी बॅट दाखवली गेली. त्या उलट्या बॅटमुळे फलंदाज बीट होतोय, नाराज होतोय, हताश होतोय. आकाशाकडे बघावं लागतंय, कारण एकदा अगदी लूज डिलिव्हरीला देखील मोठ्या धावेत रूपांतर करता आलेलं नाहीये. षटकाची समाप्ती होईल. 2 षटकं इथे समाप्त झाली तरी 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या 22. 22 धावा, 1 गडी बाद टीम एनसीटी वॉरियर. लागलेत बोर्डवर. प्रशांत याचं आगमन केलंय, स्वागत केलंय, षटकार रान केलंय. वाह, वाडी शॉर्कर, परफेक्ट ब्लॉक होल. पुन्हा एकदा इथे एफर्ट्स जास्तीचे लावले गेले. बॅट आधीच फिरवली गेली, आधीच एक लालच तयार केली गेली आणि त्या लालचेत फलंदाज बीट होतोय. कारण ओव्हरपिच बॉल होता. ओव्हरपिच बॉलला सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळलं गेलं असतं तर त्या सरळ बॅटनं धावा नक्कीच आल्या असत्या, परंतु आडव्याचा प्रयत्न केला गेला आणि आडव्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. सरळ बॅटने खेळलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फाडणारा हा स्ट्रोक चेंडूला घेऊन जाईल सरळ सीमा पार. चौकार, 4 धावा. या 4च्या मदतीने धावसंख्येत भर होईल 33 या अंकावर. तिसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकातील 3 बॉल झालेत तरी या 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलायत गोलंदाज प्रशांत वाघ याने. मान्यवरांचं इथे आगमन झालंय. सन्मानाने दिनेश भाऊ यांचं इथे आगमन झालंय. त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान व्यासपीठाच्या दालनात केला जातोय. खोलवर टाकलेला बॉल सरळ बाटे खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. रोशन अहिर चेंडूच्या दिशेला धावत पडत आलाय आणि चेंडूला विचून फेकतोय.
एक सिंगल, या सिंगलच्या मदतीनं 34 धावा बोर्डवर लागतील. कॅमेरा फिरवलाय. आलेल्या मान्यवरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य दिनेश भाऊ याचा इथे शुभ सन्मान केला जातो. व्यासपीठाच्या दालनात आल्या आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान त्यांचा केला जातोय. पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं दिनेश भाऊ तुमचं सहर्ष स्वागत असेल. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल, सॉरी 4 बॉल झालेत. आडवी बॅट चालवली आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आहे आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॅटचा स्टिकर येस 3 षटक इथे संपुष्टात आले. तर 3 षटकांच्या समाप्ती 37 रन, 37 धावा लागल्या आहेत बोर्डवर. 37 रन्स, येणाऱ्या 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल 55 रन कंप्लीटच्या 11चा हा आस्किंग रन रेट बघूयात. प्रतिषटक 11 धावा बनवायच्या आहेत आणि प्रतिषटक 11 धावा बनवणं बंधनकारक असेल फलंदाजासाठी, तर त्या प्रतिषटक 11 धावा वाचवणं बंधनकारक असेल गोलंदाजासाठी. कुंज का टाकलं रे कुणा? अरे काय निकनेम एवढं इंग्लिश. वाह, दर्शकदार कटर गोलंदाज, लेफ्ट आर्म कटर गोलंदाज आणि लेफ्ट आर्म कटर गोलंदाज गुडलाईन वरती टाकलेला बॉल अगदी हातभर टर्न करतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. येस, युमिस आहिच आधीचा बॉल गुडलाईनवर टाकून हातभर कट केला जातोय बाहेर आणि तदनंतरचा बॉल हा परफेक्ट बुंद्यात टाकला जातो आणि फलंदाजाच्या दांड्या गोल केल्या जात आहेत. फलंदाज बॅक टू द पवेलियन. वीरपाल आलाय फलंदाजीसाठी. आता वीरपालवर डिपेंड असेल या रन चेसला हाताळलं. एका बाजूला कुणाल आहिरे ठाण मांडून उभे आहेत, परंतु कुणाल आहिरे यांना साथ हवी. आडवी बॅट चालवली, आल्या आल्या प्रहार केलाय. वाह, आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स या फटक्यात झळकत होता. वीरपाल यांना आल्या आल्या चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या मस्तकावर दस्तक, सीमा पार, षटकार 6. ताकदीचा वापर, प्रहार, बॅटचा फ्लो तगडा आहे वीरपाल यांचा. वेट करून कट करायचा होता, परंतु बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. 43 धावा लागल्यात बोर्डवर. 4 चेंडूंचा इथं खेळ झालाय. 4 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात खऱ्या. पुन्हा एकदा बॉलला येण्याआधी बॅटला फिरवलं गेलंय. कारणास्तव बॉल अलगदपणे क्षेत्ररक्षक फलंदाजाची खिल्ली उडवत यष्टीरक्षकाच्या हातात सावरतोय. खोलवर टाकलेला बॉल, बॅटचा फेसपट केलाय, कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. एक सिंगल आली. या षटकाची समाप्ती होईल आणि या 4थ्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 रन्स ऑन बोर्ड. येणारे 24 बॉल आणि 24 मध्ये आता मात्र 48 ची आवश्यकता. 24 बॉल 48. या षटकाला सुरुवात होण्याआधी 11चा आस्किंग रन रेट होता. आता मात्र षटक संपलंय आणि 12चा आस्किंग रन रेट झालाय. 24 बॉल 48 ची आवश्यकता. प्रतिषटक 12 धावांची आवश्यकता.
24 बॉल आणि 48 ची आवश्यकता. याच्या आधीच्या 24 बॉल मध्ये 44 दिलेत, परंतु येणारे 24 बॉल आणि 24 मध्ये आता मात्र 48 ची आवश्यकता. बघूयात या 24 आणि 48 मधला फरक कशा पद्धतीने घालवला जातो, कशा पद्धतीने या फरकावर चाललं जातं. रोशन अहिरेचा हा पुढचा बॉल. आडवी बॅट चालवली, एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक का झेल टिपतील आणि वीरपाल यांना माघारी पाठवतील. वीरपाल यांचा हा तगडा प्रहार अपयशी ठरतोय. चांगली झेल तिथे प्रशांत वाघ याच्या माध्यमातून वीर याला माघारी यावं लागेल. तर आता वीरपाल माघारी येतोय, तर या रणचेजचा भागीदार होण्यासाठी सुनील चौधरी वन ऑफ द सेन्सिबल बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. आल्या आल्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळून काढलाय बॉल. कव्हरच्या क्षेत्रात फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय आणि एक सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केलं जाते, कारण माहिती आहे प्रतिषटक 12 धावेची आवश्यकता असताना प्रत्येक बॉलवर मोठा प्रहार करणं हे चुकीचं आहे. आणि तेच आपल्याला बघायला मिळतंय. सुनील चौधरी यानं पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलाय. नजर इथे घालवली जाते चेंडूवरती. आडवी बॅट चालवली आहे, चेंडू वरती आहे, उंच आहे, लांब जाईल का? तर येस, बाउंड्रीला पायांचा स्पर्श झालाय. बाउंड्रीला पायांचा स्पर्श झालाय. षटकार आहे, 6 आहे. येस, षटकार आहे, 6 आहे. कारण एफर्ट्स लावले गेले, प्रयत्न केले गेले, परंतु अंतिम क्षणी ज्यावेळी शरीराचा तोल माघारी गेला ना, तो शरीराचा तोल सांभाळणं थोडंसं क्षेत्ररक्षकाला अवघडात झालं. या कारणास्तव पायाचा स्पर्श बाउंड्रीला लागतोय आणि बाउंड्रीला लागल्या कारणास्तव त्या षटकाराची उद्घोषणा केली आहे पंचांनी. रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्सचा प्रयत्न. हा तिसरा प्रयत्न होता कुणाल आहिरे यांचा. पहिल्या प्रयत्नात षटकार घेतला होता, परंतु नंतरचे दोनही प्रयत्न कुणाल आहिरे यांचे रिव्हर्स निष्फळ ठरतायत. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत रोशन अहिरे आणि 4 चेंडूंवर 7 धावा खर्च केलेत. येणारे 2 बॉल फार महत्वाचे असतील, कारण प्रतिषटक 12 ची आवश्यकता. फुल करण्याचा प्रयत्न, बाटची कडा आणि येस, फलंदाज कुणाल आहिरे माघारी येतील. कुणाल आहिरेच माघारी येतील की एनजीटी वॉरियर या संघाच्या विजयाच्या आशा देखील माघारी येतील, बघण्यासारखं असेल. किपरचं नाव काय कुणाल आहे का? विश्वास. किपरचं नाव निर्मल. ओव्हरपिच बॉल होता, परंतु ओव्हरपिच बॉलला इथं अंजाम देता आलेला नाहीये. षटकाची समाप्ती होईल निर्धाव चेंडून आणि 5व्या षटकात देखील फक्त 7 धावा दिल्या आहेत. या कारणास्तव धावसंख्येत भर होईल 51. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी धावा लागतात 41. 18 बॉल 41, प्रतिषटक 13.67. अर्थातच प्रतिषटक तुम्हाला 13.5 धावा घेणं गरजेचं असेल. 18 बॉल आणि 41 ची आवश्यकता. बघूयात 18 बॉल मध्ये 41 धावा दिल्या जातील की 18 बॉल मधल्या 41 धावा या वाचवल्या जातील.
18 बॉलमध्ये 41ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा आपल्याला लेफ्ट आर्म गोलंदाज दिसेल गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स आडम चेंडूला अगदी दर्शनीय सजवलाय, परंतु डिक्लेअर झोन मधल्या फक्त 2 धावा येतील. या 2-2 धावा देखील विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जातील एनजीटी वॉरियर या संघाला, कारण प्रतिषटक 13.67चा आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात तुम्हाला 13.5 धावा अर्थातच 14 धावा घेणं बंधनकारक आहे. त्यातील पहिल्या बॉलवर 12 धावा आल्या आहेत. बघूयात पुढचा बॉल गोलंदाज कशा पद्धतीने आपल्या समोर साजरा करतील ते. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो रिव्हर्सचा प्रयत्न निर्धाव चेंडूच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. डॉट बॉल असेल. फुलर लाईन वरचा बॉल फुलटॉस पेरलेकच्या क्षेत्रात घेऊन काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाला फक्त बघत राहावं लागेल, कारण चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार 4 धावा आडिया. पंचांचा इथे निर्णय आलाय. बीमर अर्थातच नो बॉल. गिफ्टच्या स्वरूपात 5 धावा आल्या आहेत. बघूया त्या गिफ्टच्या स्वरूपात मिळालेल्या 5 धावाच या सामन्याला वेगळं वळण प्राप्त करून देतील का, कारण इथून आता मॅच ऑन आहे एनजीटी वॉरियर या संघासाठी. याच 5 धावा या मॅचला रोमांचक तयार करतील. ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक. आंधळा फटका. बॅट आधी चालवली गेली आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू असेल. खोलवर टाकलेला बॉल सरळ बुटात जाऊन अडकतोय, बुटावर जाऊन अडळतोय. एक सिंगल घेतली आहे आणि त्या एका सिंगलनेच समाधानी राहावं लागेल. बाईकच्या माध्यमातून आलेली धाव. 59 धावा लागल्यात बोर्डवर. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये 33ची आवश्यकता. आता मात्र या 2 चेंडूंवर एक मोठा फटका सजवणं बंधनकारक असेल एनजीटी वॉरियर या संघाला, कारण जसं जसं या धावा या चेंडू पुढे जात आहेत तसं तसं आस्किंग रन रेट देखील पुढे जातोय. वाईड आलाय. 14 बॉल आणि 32ची आवश्यकता. 14 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा इथून बनवायच्या आहेत. ब्लाइंड स्ट्रोक. बॉल येण्याआधी बॅट चालवली जाते, मस्करी घेतली जाते आणि ती मस्करी गोलंदाज पूर्ण करतोय. डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल या षटकातील निर्णायक शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फक्त बॅट चालवली आहे, फक्त बॅट हवेत चालवली जाते. षटकाची उद्घोषणा समाप्तीची घोषणा केली होती, या कारणास्तव फलंदाज यष्टीचित नसेल. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 32ची आवश्यकता. प्रतिषटक आता 16चा आस्किंग रन रेट. जिथे 11चा आस्किंग रन रेट होता तो 11चा आस्किंग रन रेट आता मात्र 16 वर आणून ठेवलाय. 12 बॉल आणि 32ची आवश्यकता. बघूयात 12 मधला 32चा प्रवास कशा पद्धतीने आपल्या समोर साजरा केला जातो ते. बारा बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 32ची आवश्यकता. प्रशांत वाघ आलाय गोलंदाजीसाठी. बघूयात 12 मध्ये 32 बनवायचे असतील तर या षटकात 15च्या पुढे रन्स येणं गरजेचं असेल. लॉफ्ट केलाय बॉल. प्रशांत वाघ ओव्हर पिच बॉलला इथे अंजाम दिलाय सरळ 6 धावांचा आणि या मॅचला ऑन केलाय सुनील चौधरी यानं. अगदी मोक्याच्या क्षणी या षटकाराला आपल्या समोर सादर केलंय. षटकार आलाय निश्चितच. आता मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी आणि आता 11 बॉल मध्ये 26ची आवश्यकता. 11 बॉल 26.
पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु नंतरचा बॉल इथे निर्धाव टाकलाय प्रशांतने. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब जाईल का? पुन्हा एकदा पवनला संधी, परंतु पवनला फक्त आणि फक्त पवनाकडे बघत राहावं लागेल. चेंडू चाललाय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा पार. षटकार 6. सुनील चौधरी काय फलंदाजी करतो या रनचेसला सांभाळण्यासाठी, अगदी शांत मेंदूने आणि शांत सुबुद्धीने हाताळतोय. एनसीटी वॉरियर या संघाला जिंकायचं असेल तर सुनील चौधरी याच्या फटकेबाजीची आवश्यकता. 3 बॉलवर 12 धावा आल्यात, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर बॉल तिथे आहे. 8 बॅटच्या आतली कडा. एक सिंगल घेतली आहे, दुसरीची तयारी आणि येस, ती तयारी इथे पूर्ण केली गेली आहे. एक छोटी चूक आणि त्या छोट्या चुकीमुळे दुहेरी इथे कंप्लीट केली जाते. चौथा चेंडू संपन्न झालाय. चौथ्या चेंडूवर 14 धावा आल्यात. अजूनही 18 धावेची आवश्यकता आहे. प्रयत्न असेल या 2 चेंडूंना मोठ्या फटक्यात कन्वर्ट करणं. बघूयात काय होतं ते. सुनील साठी पुढचा बॉल प्रशांत वाघ याचा. फुलर लाईन वरचा बॉल, वाईड शॉर्कर. यष्टीरक्षकाची चूक आणि ती यष्टीरक्षकाची चूक महागात पडते. वाईड आहे की नाही ते चेक करण्यासाठी मुख्य अंपायर कुणाल मुथा त्या दिशेला गेलेत. वाईट बॉल दिलाय. वाईट +1, अर्थातच गिफ्ट मध्ये या 2 धावा आल्यात. अजूनही 16 ची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील अजून रिमेनिंग आहे, बाकी आहे. वाह, काय दर्शनीय आणि पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू चांगला होता, खूप चांगल्या पद्धतीने टाकलेला होता, परंतु फलंदाजाची बॅट काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी चालवली आहे. हार्ड लाईन वरती टाकलेला बॉल, बाउन्सर बॉल, तिखट बाउन्सर होता, वेगवान होता आणि त्या वेगामुळेच फलंदाजाला फायदा झालाय. फक्त बॅट आतमध्ये घातली गेली आहे आणि सरळ डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला टोलवलाय. 4 धावा आलाय. आता मात्र फक्त 12 ची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 12 ची आवश्यकता. उडवण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट पर जाऊन कमिटेड होता फलंदाज, परंतु निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. अशा पद्धतीने या षटकाची समाप्ती होईल. 12 बॉल 32 ची आवश्यकता असताना आता या मॅचला आणून ठेवलंय 6 बॉल आणि 12 वर. 6 बॉल 12, निश्चितच 20 धावा खर्च केल्या आहेत आणि त्या 20 मुळे एनसीटी वॉरियर या संघाच्या कुठेतरी आशा थोड्याशा पल्लवित झालेत. 6 बॉल 12 रन. सहा बॉल आणि 12 ची आवश्यकता. बदाणे सर आलेत गोलंदाजीसाठी, तर आव्हान आहे सुनील चौधरी याचं. उडवलाय बॉल, मिड विकेटचा क्षेत्र. क्षेत्ररक्षक काढे चांगले एफर्ट्स लावले.
तरी देखील 2 धावा घेतल्या आहेत. सातत्याने प्रयत्न आहे